आज एका गंभीर विषयावरती चर्चा करण्यासाठी परत आपल्याकडे आलोय। विषय हा आहे बघा, राजकुमार मारुती सावंत राहणार परजणा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ। त्या व्यक्तीने आपला नंबर सुद्धा दिलेला आहे। मोबाईल नंबर आहे 99 21 24 16 49। परत एकदा सांगतो मोबाईल नंबर 99 21 24 16 49। या व्यक्तीचा मला फोन आलेला गेल्या आठवड्यामध्येच। खरं तर मी या विषयावरती बोलण्यासाठी परत येणार होतो, परंतु काही बिझी कारणास्तव मला जमलेलं नाहीये। परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्या व्यक्तीकडे मी परत गेलो, फोन केलेला आणि फोनवरती मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माहिती मला पाठवून द्या। आता विषय हा खूप अतिशय गंभीर महत्वाचा आहे, याच्यावरती सगळेजण आपण लक्ष देऊया। आणि सोबतच यवतमाळ जिल्ह्यामधून जेवढी लोक या व्हिडिओला पाहणार आहेत त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आपण राजकुमार मारुती सावंत राहणार परजणा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या व्यक्तीला मदत पण करायची। आता मदत काय करायची, पैसे देऊन मदत नाही करायची, पण मदत हा सपोर्ट द्यायचा आहे। का सपोर्ट द्यायचा ते पण मी आता चर्चेच्या अनुषंगाने सांगतो। त्या व्यक्तीने माझ्याकडे सगळे पेपर वगैरे सुद्धा सेंड केलेले आहेत। म्हणजे आज मी जे बोलतोय ते जिम्मेदारीने बोलतोय। माझ्याकडे सगळे पेपर आलेले आहेत। त्याच्यानंतर सगळे पेपर तपासल्याच्या नंतर त्या व्यक्तीने बऱ्याच गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला, म्हणजे पंचायत समितीचा विभाग असेल किंवा तुमचा ग्रामपंचायत असेल, त्याच्यानंतर इवन म्हणजे कलेक्टर पर्यंत त्या व्यक्तीने जेवढे डिपार्टमेंट आहेत तेवढ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये अर्ज देऊन गेली। मला वाटतं 10 वर्षापासून कमीत कमी हा परेशानी भोगतोय। आणि ग्रामपंचायतीवर एका वेगळ्या ग्रुपचं वर्चस्व असल्यामुळे त्याच्या गावच्या सरपंचाचं वगैरे सुद्धा मला डिटेल्स आलेली आहे। मला नाव मी घेणार नाहीये, म्हणजे वैयक्तिक नाव घेतलं तर परत त्यांना प्रॉब्लेम येतो, म्हणून मी नाव घेणार नाहीये। परंतु त्या गावची ग्रामपंचायत तुम्ही जाऊन म्हणजे तिथे जाऊन माहिती काढू शकता। राहणार परजणा म्हणल्याच्या नंतर परजण्याचं तुम्ही त्या गावाला मला वाटतंय त्या ग्रामपंचायतीला तुम्ही ह्याच्यावरती आपल्या इंटरनेटवरती वगैरे शोधू शकता आणि पाहू शकता की कोण ग्रामसेवक आहे किंवा सरपंच आहे। पण आता मुद्द्याकडे येतो, त्या व्यक्तीला आपलं स्वतःचं घर बांधायचंय आणि परमिशनच्या नावाखाली गेली 10 वर्षापासून ग्रामपंचायत त्या व्यक्तीला म्हणजे खूप अतिशय वाईट प्रकारे अन्याय करते। वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकणे, शेताला शेत लागून असल्यामुळे शेताकडे जात असताना परेशानी करणे, किंवा शेतामध्ये हे चोरीला गेलं ते चोरीला गेलं म्हणून चोरीच्या खोट्या केसेस टाकणे, आणि सोबतच गावामध्ये काही गाव गुंडांना त्याच्यावरती सोडून त्या म्हणजे या व्यक्तीवरती की ज्याचं मी नाव घेतलेलं आहे त्या व्यक्तीवरती त्यांच्या म्हणजे त्या ग्रामपंचायतीमध्ये खूप जास्त ग्रामपंचायत म्हणजे राजकुमार मारुती सावंत याच्यावरती त्या गावची ग्रामपंचायत खूप अतिशय जास्त प्रमाणामध्ये अन्याय करत आहे। म्हणून या व्यक्तीला सपोर्ट मिळण्यासाठी आपण यवतमाळ जिल्ह्यातील तरुणांनी त्या व्यक्तीपर्यंत सपोर्ट पोहोचवायचा आहे, त्याचा आवाज दबू नये याची चिंता करायची। आपल्याला माहिती आहे बीडमध्ये जे प्रकरण झालेलं होतं, बरोबर, संतोष सरपंच याच्यावरती ज्या पद्धतीनं वेळ आली आणि त्याला जीव गमवावा लागला, हे फक्त आणि फक्त गावगुंड आणि गुंडांमुळेच। म्हणून जीव गेल्यावर तर आपण मोर्चे वगैरे तर करतच असतो, परंतु जिवंतपणी जर एखादा व्यक्ती जर साथ मागतोय, सोबत मागतोय, तर त्या व्यक्तीला आपलं काम आहे की त्या व्यक्तीला वेळीच मदत भेटली पाहिजे, त्याला मार्गदर्शन भेटलं पाहिजे, वेळ आलीच तर त्याच्या सोबत आपण उभा टाकलं पाहिजे। याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत। यवतमाळ जिल्ह्यातील जेवढे पण राजकीय लोक आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही राजकुमार मारुती सावंत या व्यक्तीला जी काही तिथे मदत हवी आहे ती मदत तुम्ही द्यायला हवी। हा लोकशाहीमध्ये आजकाल सगळ्यांना माहिती आहे, जोपर्यंत तुम्ही सरकारच्या
म्हणजे सरकारवरती दबाव आणत नाही किंवा सिस्टमवरती दबाव आणत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही. आणि माझं हे परखड मत आहे, तुम्हाला इथे न्याय जर पाहिजे असेल, हवा असेल, तर तुमच्याकडे पैसा लागतो. पैसा आलं की कनेक्शन येतात आणि कनेक्शन आलं की ऑटोमॅटिकली तुमची पॉवर वाढते आणि पॉवर वाढली की तुम्ही सरकारचा उपयोग तुमच्या पद्धतीने करून घेऊ शकता. तुम्हाला न्याय हवा असेल तर पैसा पाहिजे, तुमच्या सोबत पॉलिटिकल लोक हवी असतील तर पैसा पाहिजे, तुम्हाला वाटत असेल की तुमचा आवाज कोणी ऐकावा तर तुमच्याकडे पैसा पाहिजे. म्हणून या देशामध्ये गरिबाला न्याय मिळणं हे खूप कठीण आहे, अजून एकदा सिद्ध झालेलं आहे. असे माझ्याकडे डेली बरेच खटले येतात, पण त्यातली जे अतिशय खूप महत्वाची खटली आहेत आणि त्यांना खरंच अत्यंत मदतीची गरज आहे, असे खटले मी अगोदर घेत असतो. कारण का वेळेअभावी मला प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड नाही करता येत. परंतु मित्र हो, तुमच्याकडे हा मोबाईल फोन आहे तुमच्या स्वतःचा. नवतरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, जर तुमच्या समोर कोणावरती अन्याय होतोय तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्हाला आवाज आपला उठवायचा आहे. जसं आज या व्यक्तीचं घर म्हणजे संसार उजडायची वेळ आलेली आहे घाणेरड्या राजकारण्यांमुळे. म्हणून असल्या राजकारण्यांच्या ढुंगणावर लात मारण्यासाठी तुम्हाला जागं व्हायचंय, प्रशासनाला जागं करण्यासाठी तुम्हाला जागं व्हायचंय. संघर्ष हा मानवजात म्हणली की संघर्ष आलाच, मग तुम्ही कुठल्याही जातीमध्ये असा. माझ्यासाठी फक्त माणूस ही जात आहे. माणूस हा एकमेव माझ्यासाठी जात आहे. माझ्यासाठी त्याच्यामध्ये बऱ्याच अशा ज्या जाती असतात त्या जातीला मी जात मानत नाही. माझ्यासाठी फक्त आणि फक्त माणूस किंवा प्राणी या दोनच जाती आहेत. म्हणून माणूस किंवा प्राण्यावर जर कुठेही अन्याय होत असेल, कुठल्याही या हराम अवलादी जर येऊन सामान्य माणसाला जर तकलीफ देत असतील तर या लोकांना धडा शिकवणं अतिशय गरजेचं आहे. अशा लोकांचा सत्तेतून पायउतार झाला पाहिजे. या लोकांची चपराशी म्हणून सुद्धा काम करण्याची लायकी नाहीये हे आपण दाखवून देण्याची गरज आहे. मला सांगा, कुठलाही सरपंच असो, मी वैयक्तिक कोणावरती टीका करत नाहीये, कुठलाही सरपंच असो, कुठलाही घ्या, एखादा चांगला जिम्मेदार आणि सुशिक्षित सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा अजून कुठला समजा आमदार खासदार हे कोणी असो, आता बघायचं झालं तर सरपंच लेवलचा जर विचार केला, कोणी घर पाडतं का, कोणी घर रोखवतं का, कोणी लाईट कोणाची रोखवतं का, कोणाचं पाणी रोखवता येतं का, या सरकारने म्हणजे सरकारचा तर याच्यात विषय नाही म्हणा, परंतु ह्या देशाला जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये काही आपले फंडामेंटल राईट्स आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा अधिकार, लाईटचा अधिकार, रस्त्याचा अधिकार किंवा जिथे म्हणाल तिथे राहण्याचा अधिकार हा राज्य घटनेने दिलेला आहे. राज्य घटनेने दिलेल्या अधिकारामध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे. त्या राज्यामध्ये आपण राहतोय आणि तो अधिकार आपल्याला जर ह्या राज्यघटनेने आपल्याला दिलेला असेल आणि त्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचं जर हे व्हायलेशन करत असतील, जाणून बुजून करत असतील, एखाद्या गरीब परिवाराला जर हे असेच तकलीफ देत असतील तर त्याला तुम्ही काय म्हणाल? एखादा जिम्मेदार सरपंच काय करतो? गावातल्या लोकांना खंबीरतेने बसवतो, त्यांचे प्रश्न सोडवतो, त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवतो. परंतु आज प्रत्येक गावागावामध्ये 4 शेमडी लोक येऊन सरपंच होतात. कारण का शिकलेली लोक गाव सोडून शहरांमध्ये जाऊन राहायला लागतात. त्याच्यामुळे यांना मुभा आणि वाव मिळतो, जसं म्हणाल तसं आपल्या पद्धतीने नाचण्याचा. आज कितीतरी मला सरपंच माहिती आहेत, कितीतरी सांगतो मी तुम्हाला. गेल्या 10 वर्षाखाली त्यांची खायची अवकात नव्हती, आज स्कॉर्पिओ घेऊन येतात. आज पुण्याला मुंबईला बंगले आहेत. आज त्यांची पोरं ज्या शाळेमध्ये कलेक्टर वगैरेची लेकरं शिकतात ना, तिथे जाऊन शिकतायत. कलेक्टरपेक्षा जास्त संपत्ती आज सरपंचाकडे आली. म्हणजे 5,000 पगार असणाऱ्या माणसाकडे एवढी संपत्ती आली कशी? आज एवढंच नाहीये. तर आता ह्याचा जर मी किस्सा जर तुम्हाला सांगितला ना, याच्या घराचे पैसे दुसऱ्याच कोणाला तरी दिले, याची जागा पण दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर केल्याचा प्रकार दिसतोय मला तर. आणि हे काही नवीन नाहीये. आमच्या पण गावामध्ये, मी बोरीच आहे, आमच्या पण गावामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी गट नंबर 1 असतो आणि विकलेला 3राच गट असतो. बऱ्याच ठिकाणी ह्या घटना झालेल्या आहेत. म्हणजे
जर गावातल्या नवतरुण पोरांनी, शिकलेल्या पोरांनी वेळीच लक्ष जर नाही दिलं तर त्या सरपंचांचे एवढे खुरापती दिमाग आहेत की तुमचं घर काय माहिती दुसऱ्या गावात नेऊन टाकतील ते, किंवा ह्याचा गट नंबरच त्या दुसऱ्या गावात आहे म्हणून घराचा सुद्धा घर नंबर सुद्धा ते बदलायला कमी करणार नाहीत. तुमच्या शेताच्या सातबारा सुद्धा ते उडवायला कमी करणार नाहीत. इथपर्यंतचा भ्रष्टाचार या सिस्टम मध्ये रोवून बसलाय. का तर या राज्याचा मुख्यमंत्री असो किंवा अजून कुठले मंत्री असो, मंत्र्यांना खाली चाललेला जो भ्रष्टाचार असतो याचं काहीही देणं घेणं नसतं. 5 वर्षाला 2-4 करोड टाकून आमदारकीच्या प्रत्येक सीटा काढायच्या, सरकार स्थापन करायचं, मोठमोठे प्रोजेक्ट करतायत, अतिउत्तम. परंतु जो सिस्टम मध्ये हा करप्शन बसलेला आहे, ज्याच्यावरती चांगली सजा व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी बिल आणण्याची जिम्मेदारी कोणाची आहे हा प्रश्न पण मला सरकारला विचारायचा आहे. माझ्या बोलण्याचा राग येऊ शकतो कारण का ते आमचा अँगर आहे, म्हणजे राग आहे आमचा, तो आम्हाला येतोय, मधातून येतोय. का तर बदलाची गरज आहे. आणि आजही मी सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं की अशा बऱ्याच गावागावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये खूप जास्त म्हणजे अति प्रमाणामध्ये एकतर करप्शन होतंय, दुसरा अन्याय अत्याचार होतोय. त्याच्यामुळे आज गावाकडून जे शहरांकडे लोकांचं पलायन होतंय, याच्यावरती तोडगा काढण्यासाठी पंचायती राज कायद्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज आहे. नुसतं फक्त कागदावरती कायदे असून चालत नाही, तर याच्यासाठी अतिशय कडक आणि शिस्त पद्धतीचे कायदे पंचायती राज याच्यामध्ये आले पाहिजेत. इव्हन जिल्हा परिषदेचे जे विधायक असतील त्याच्यामध्ये सुद्धा बदल येण्याची गरज आहे. तर म्हणून मित्र हो, जर आवडलं तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि या व्यक्तीला जो काही सपोर्ट लागेल तो सपोर्ट प्लीज हा सपोर्ट सगळ्यांना द्या, महिलांना द्या, सगळेजण मिळून. धन्यवाद. आपण परत एका एपिसोडमध्ये भेटूयात अशाच एका विषयावरती. थँक्यू.